ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी. विविध राजकीय पक्षनेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा. शिवसेना कोणाची हे जनतेनं लोकसभा निवडणुकीत स्पष्ट केलं आहे. सातारा इथं शंभूराज देसाई यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा. ही निवडणूक महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यात असून जनता महाराष्ट्रप्रेमींना कौल देईल, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास. नागपूर इथं देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो. बंडखोरांवर कारवाई करणार आणि महायुतीचाच उमेदवार निवडून आणणार, फडणवीस यांची स्पष्टोक्ती. यापुढे भविष्यात कुठलीही निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पुनरुच्चार. भाजपा नेत्या हिना गावित यांची पक्षाला सोडचिठ्ठी. अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लढणार. विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया उलेमा बोर्ड या मुस्लिम संघटनेचा काँग्रेसला पाठिंबा. आणि या निवडणुकीत आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी सर्व ओबीसी एक गठ्ठा मतदान करतील, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षनेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा होत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दिवाळी संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून खऱ्या अर्थानं राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. बारामतीत शरद पवार आपल्या पुतण्याविरुद्ध आपल्या नातवासाठी प्रचारात उतरले आहेत. बारामतीत घेतलेल्या प्रचार सभेत त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत पुन्हा एकदा दिले. राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तरुण पिढीकडे नेतृत्व देण्याची गरज आहे असं सांगत 25 वर्षापूर्वी आपण अजित पवारांकडे नेतृत्व दिलं होतं, नव्या पिढीला आपण कायमच संधी दिली आहे असं पवार म्हणाले. आजही तरुण पिढीची नवी फळी तयार करण्याचा संकल्प आपण केला असून या निवडणुकीच्या निमित्तानं हा संकल्प पूर्ण करण्यात तुमची साथ हवी आहे अशी साथ शरद पवार यांनी मतदारांना घातली. तयारी करायची असेल तर पुढचं 30 वर्षाचं काम करणारं नेतृत्व इथं तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि मग संधी ही सगळ्यांची असते. आपण कुणाला दिली नाही असं कधी केलं नाही. पण मी सगळं घेणार असं मी म्हणलो तर लोक बोलणार नाहीत, पण लोक म्हणतील हे काही खरं नाही, आणखीन काय म्हणतील, मी काही बोलत नाही. आणि त्यामधून आता आम्ही तुम्हाला नवीन नेतृत्व या ठिकाणी तयार करायचं या हेतूनं आज या ठिकाणी ही तरुणाची उमेदवारी दिली. यापुढे भविष्यात एकही निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी जाहीर केलं. सध्या आपण राज्यसभेचे सदस्य आहोत. हा कार्यकाळ संपल्यानंतर संसदेच्या सदस्यत्वाबद्दल विचार करून निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या कारकिर्दीत शरद पवार यांनी 14 निवडणुका लढवल्या आहेत. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. सरकार जनतेशी संवाद साधणारं आणि नागरिकांचं ऐकणारं असावं लागतं, मात्र यापूर्वीचं सरकार बहिरं होतं अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. यापूर्वी स्थापन झालेलं सरकार हे नागरिकांच्या इच्छेविरुद्ध स्थापन झालं होतं, ते बाळासाहेबांना मान्य नव्हतं. शिवसेना कोणाची हे जनतेनं लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट केलं आहे अशा शब्दात त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. जर सरकार बदललं नसतं तर जो लाभ गेल्या 2.5 वर्षात नागरिकांना मिळाला तो मिळाला नसता असा दावाही शिंदे यांनी केला. अंबाबाईचं दर्शन घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रचाराचा नारळ फोडला. राज्य विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यामधली निवडणूक आहे असं उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात राधानगरी मतदारसंघात घेतलेल्या प्रचार सभेत सांगितलं. निवडणुकीच्या वेळी धर्माचं राजकारण करण्याचं भाजपाचं धोरण आहे असा आरोप त्यांनी केला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले जातील, मुलींप्रमाणेच मुलांनाही मोफत शिक्षण देऊ अशी आश्वासनं त्यांनी दिली.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा श्रीगणेशा केला. फडणवीस या मतदारसंघातून 6व्यांदा निवडणूक लढवत आहेत. नागपूरमध्ये फडणवीस यांचा भव्य रोड शो झाला. नागपूरची जनता मोठ्या संख्येनं आपल्याला निवडून देईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महायुतीला 99% बंडखोरी शमवण्यात यश आलं असून ज्या ठिकाणी बंडखोरी कायम आहे तिथे बंडखोरांविरुद्ध कारवाई केली जाईल असं सांगत महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता चर्चेला सुरुवात